आज आपण बघणार आहोत बायोलॉजी सब्जेक्ट, जे की आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2025 जे आपलं 7 एप्रिलला झालेला होता पेपर फर्स्ट शिफ्टला, त्या पेपर आपण कंटिन्यू करत आहोत PYQ, जे की त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चनचे आन्सर्स आणि ते क्वेश्चनचे आन्सर कसे आले म्हणजे जे रिझन फाइंड आउट हे आपण करत आहोत. तर आज सब्जेक्ट आहे बायोलॉजी. तर मी दीक्षा कातला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आपण स्टार्ट करणार आहोत बायोलॉजी सब्जेक्ट आज. तर बायोलॉजीला लक्ष द्या, कारण बायोलॉजीचे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट असतात. स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बायोलॉजी. त्याच्या आधी बघा, जे MS नर्सिंग करणारे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडून फुल पॅकेज आहे. आपलं त्या पॅकेजमध्ये बघा काय काय अवेलेबल आहे. तर 40 मॉक टेस्ट प्लस 5 CT सेलनी घेतलेले 5 पेपर, जे की 2022 पासून स्टार्ट झालेली आहे. CT सेल नर्सिंग स्पेशली घेता येते CT सेलनी. तर स्पेशली MS नर्सिंग मधले जे पेपर झाले होते ते 5 पेपर प्लस 40 मॉक टेस्ट, आणि तेही न्यू सिलेबस म्हणजे जे आताचे न्यू पॅटर्न मध्ये सिलेबस आहे ते. आणि मास्टर बुक म्हणजे स्वतःची आमची ओन क्रिएट केलेली बुक आहे, जे की पहिली बुक आहे MS नर्सिंग वाल्यांसाठी. तर तुम्ही ते मास्टर बुक सुद्धा घेऊ शकता. आणि सोबतच त्या पॅकेजमध्ये लाईव्ह लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, म्हणजे लाईव्ह लेक्चर. त्याच्यामध्ये माहिती पडेल तुम्हाला कुठं काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे ते सगळं. तर ज्यांना कुणाला आमची फुल पॅकेज बॅच घ्यायची आहे त्यांनी आपल्याला DM करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक असेल ग्रुपची, तिथे जॉईन करा. तर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट, म्हणजेच बायोलॉजीचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी प्रोड्यूस करते बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कोलॉन्स. तर कसं आलं ते बघा. सेक्शुअल रिप्रोडक्शन लाईक बडिंग आणि बायनरी फिजन प्रोड्यूस ऑफस्प्रिंग करतात, त्याला काय म्हणतात? कोलॉन्स म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर A येईल. त्याच्यानंतर सेकंड बघा, आणि त्याच्यानंतर सेकंड बघण्याच्या आधी बघा कशाला ऑफस्प्रिंग, जेनेटिकली आयडेंटिकल आणि मॉर्फोलॉजिकल सेम असल्यामुळे आणि जेनेटिकली आयडेंटिकल असल्यामुळे कोलॉन आन्सर येईल. आणि सेकंड आन्सर बघा आता, म्हणजे क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलं गेलंय, कंपॅबिलिटी आणि इनकम्पॅबिलिटी ऑफ पोलन अँड पिस्टल डिटरमाइंड बाय. आता डिटरमाइन कशाने होत असते, त्याचा आन्सर बघा काय येईल, C स्पेशल प्रोटीन ऑफ द स्टिग्मा. तर कशामुळे आला, द स्टिग्मा चेक वेदर पोलन ऑफ एक्सेप्टेबल, म्हणजे जे पोलन आहे ते एक्सेप्ट करते स्टिग्मा पोलनला. तर कंट्रोल करते बाय स्पेसिस प्रोटीन, आणि प्रोटीन मॅच झालं तर फर्टिलायझेशन होत असते, आणि नाही झालं तर पोलन रिजेक्ट होत असते. म्हणून आन्सर नंबर स्पेशल प्रोटीन ऑन स्टिग्मा हे दिलंय आन्सर. आता थर्ड क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, नॉन सेल्युलर लेअर ऑफ ब्रॅकेट सिक्रेटेड बाय द विटालियन मेम्ब्रेन ऑफ द सेकंडरी ओसाइट. तर कोणता येईल क्वेश्चनचा आन्सर? तर येईल येईल, म्हणजे कोणता, झोना पॅलुसिडा. कशामुळे, तर खाली बघा आन्सर मध्ये नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन आहे ते लेअर अराउंड ओव्हम, आणि त्याची फंक्शन काय आहे, प्रोजेक्ट एग आणि प्रिव्हेंट एंट्री ऑफ मल्टिपल स्पर्म. आता बघा त्याच्यानंतर 64 म्हणजे चौथा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, अमिनोसेंटेसिस ऑफ प्रोसेस विच इज यूज. आता ते काय यूज करते, तर ते यूज करतंय, तर आन्सर मध्ये काय येईल 64 चं A. ते स्टडी कशाची स्टडी करते, क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी आणि डेव्हलपमेंट ऑफ फिटसचं. तर त्याच्यानंतर बघा 5 नंबरचा क्वेश्चन मध्ये विचारलंय, ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर डाऊन सिंड्रोम इज ड्यू टू क्रोमोझोम. आता कोणत्या क्रोमोझोम मुळे होत असते, तर बघा त्याच्यामध्ये कॉज कसते, एक्स्ट्रा क्रोमोझोम 21 पेअर असतात, टोटल 74 क्रोमोझोम होतात, आणि त्याला काय म्हणतात, ट्रायझोमी म्हणतात. त्याच्यामुळे ट्रायझोमीला हायपरपोलॉइड असं नाव दिले गेलं आहे. म्हणून आन्सर काय येईल, हायपरपोलॉइड, आन्सर नंबर D. त्याच्यानंतर बघा 6वा क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलं गेलंय तुमचं, फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग क्रॉस रिझल्ट इन फिमेल चाइल्ड हू विल बी कलर ब्लाइंड. आता कलर ब्लाइंड आहेत एक मुलगी, तर ते कशामुळे झाली असेल, तर त्याच्या पॅरेंट्सचं हे दिलंय नॉर्मल अबनॉर्मल. आता पॅरेंट्स कसे होते, तर क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याने कोणतं येईल, तर ते बघा आधी.
जर फिमेल आता फिमेलमध्ये एक्स क्रोमोझोम असतात, तर काय असते, जेव्हा फिमेलमध्ये एक्स क्रोमोझोम आणि मेलमधला एक्स क्रोमोझोम आला तरच मुलगी होत असते. तर आता त्याच्यामध्ये बघा, अगर फादर कलर ब्लाइंड असेल आणि मदर कॅरीड असेल तर काय होत असते, कलर ब्लाइंड होत असते. तर काय होईल, ऑप्शन कोणतं येईल, 6चा डी, कलर ब्लाइंड मेल आणि कॅरीड फिमेल. त्याच्यानंतर बघा 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलाय, युकॅरियोटिक सेल मध्ये रिप्लिकेशन आहे डीएनए टेक प्लेस वन सेल ड्युरिंग सायकल अँड ऑकर्स बी फेज ऑफ इंटरफेज. म्हणजेच गॅप दिलेली आहे फक्त, त्याच्यामध्ये आपल्याला काय येईल, तर काय होऊ शकते बघा, जेव्हा आपण ऑकर्स जे डीएनए आहे रेप्लिकेट करतो तेव्हा एक टाइम होते ड्युरिंग सेल सायकल, आणि ते ऑकर्स होत असते पहिला सिंथेसिस फेज मध्ये, म्हणजेच यस फेज मध्ये. तर ऑप्शन काय येईल, 1 वन्स आणि 8. त्याच्यानंतर बघा 8 वाला क्वेश्चन. 8 क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलंय, ऑर्डर प्रायमेटेड इन्क्लूड सब ऑर्डर अँड, आता म्हणजे गॅप दिली आहे, तर काय येऊ शकते त्याची, ऑर्डर प्रिमेटेड इन्क्लूड सब ऑर्डर. तर त्याची पहिली येईल, आन्सर काय येऊ शकते त्याचा बघा, येईल प्रिमिसी अँड अँथ्रोपोडिया, हे आन्सर येईल. म्हणजे प्रिसिमी म्हणजेच प्रिमिटिव्ह लेम्युअर्स म्हणजे स्टार्टिंगचे, आणि अँथ्रोपोडिया म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे मंकी ॲप्स किंवा ह्युमन स्पेसिस म्हणजे काय म्हणलं जाते, होमोस्पेशियन वगैरे. त्याच्यानंतर नंतरच्या 9 क्वेश्चन बघा. 9 क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, डिफरन्स इन डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट अँड सॉल्व्हेंट इन सोल्युशन इज कॉल्ड ॲज द फॉलोइंग एक्सेप्ट. तर त्याच्यामध्ये खाली काय दिलेलं आहे, तर आन्सर काय येईल याचा, डी, थर्मल बफर. थर्मल बफरनी हे सगळं होत असते. तर आन्सर आता क्वेश्चन नंबर 10 बघा. 10 म्हणजे 70. तर त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, इन प्लांट लाईट रिसिव्हिंग प्रोटीनियस पिगमेंट कॉल्ड फ्रायटोक्रोम आर लोकेटेड इन. आता काय, जे की ग्रीन पिगमेंटेड असते ते कुठं प्रेझेंट असते, तर ते असते सायटोप्लाझमला. याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11. त्याच्यामध्ये काय म्हणलं गेलेलं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग प्रोसेस ऑफ इन्स्पायरेशन. आता इन्स्पायरेशनची इनकरेक्ट स्टेटमेंट सांगा. तर त्याच्यामध्ये काय येईल, डी, डिक्रीज थोरॅसिक व्हॉल्यूम अँड इन्क्रीज प्रेशर ऑफ थोरॅक्स. तर डायफ्राम फ्लॅटेंट होत असते, रिब मूव्ह अप आणि डाऊन होत असतात, व्हॉल्यूम वर आणि खाली होत असते, व्हॉल्यूम वर होत असते आणि प्रेशर खाली होत असते, म्हणून रॉंग आहे लास्ट वाला, डिक्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम आणि इन्क्रीज प्रेशर ऑफ इन थोरॅक्स. क्वेश्चन नंबर 12 बघा. आता इनकरेक्ट पेअर फॉलोइंग रिगार्डिंग ह्युमन हार्ट. आता इनकरेक्ट पेअर कोणती असेल याच्यामध्ये बघा, तर वाचा. त्याच्यामध्ये इनकरेक्ट पेअर आहे आपली सी वाली, ट्रायकस्पिड वॉल प्रेझेंट इन ॲट्रिव्हेंट्रिक्युलर अपॅरेटर. तर ही रॉंग आहे. ट्रायकस्पिड वॉल राईट साईडला, राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलच्या साईडला असते. आणि त्याच्यानंतर बघा 13वा क्वेश्चन, कुशिंग डिसीज इज कॉज ड्यू टू. कुशिंग सिंड्रोम कशाने होत असते ते विचारलं गेलं आहे. ते कशाने होत असते, तर इन्क्रीज ग्लुकोकॉर्टिकॉइड हे एक हार्मोन आहे जे की इन्क्रीज होत असते आपल्या, म्हणजे कार्टिसोल समजो, कार्टिसोल जे हार्मोन आहे ते इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे कुशिंग सिंड्रोम हे होत असते. त्याच्यानंतर बघा आपला 14वा क्वेश्चन, द मॅच द फॉलोइंग पॉझिटिव्ह एजंट कॉलम 1 अँड नेम ऑफ द डिसीज इन कॉलम 2. आता कॉलम 1 मध्ये पॉझिटिव्ह एजंट दिल्यात आणि डिसीज दिल्यात कॉलम 2 मध्ये, तर ते मॅच करा, तुम्ही मॅच करून सांगा मला. त्याच्यानंतर बघा 15वा क्वेश्चन. 15वा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, सम हाई फंडस पेनेट्रेट इनटू रूट ऑफ
रूट अँड फॉर्म इन इंट्रासेल्युलर स्पेसेस ऑफ रूट थोरॅक्स. याचा काय आन्सर येईल डी हार्टिंग नेट. त्याच्यानंतर बघा 16वा क्वेश्चन. ती काय करते ट्रान्सफर करते रिकॉम्बिनेंट DNA म्हणजेच DNA इंटू बॅक्टेरियल सेल इज ऑल्सो असिस्ट बाय द डिव्हॅलंट. म्हणजेच कोणतं येईल तुमचं आन्सर नंबर सी. तर त्याच्यानंतर बघा 17वा क्वेश्चन. इन नॅचर अ गिवन हॅबिटेट हॅज इनफ रिसोर्स टू सपोर्ट अ मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ पर्टिक्युलर स्पेसीज कॉल्ड. आता ते काय विचारलं गेलं आहे जे की इन नॅचरमध्ये विचारलं आहे. गिवन हॅबिटेट म्हणजे जे हॅबिट रिसोर्स आणि सपोर्ट मॅक्झिमम पॉसिबल होते तर ते पर्टिक्युलर स्पेसीसला नाव काय. तर त्याचा आन्सर येईल कॅरिंग कॅपॅसिटी. मॅक्झिमम पॉप्युलेशन काय करते इन्व्हायरमेंट त्यात सपोर्ट करत असते डिपेंड ऑन फूड स्पेस आणि रिसोर्सवर. तर आता बघा 18वा क्वेश्चन. तर एनर्जी जेव्हा फ्लोज करते फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर तर त्याचे पर्सेंटेज किती असतात ट्रॉपिक लेवलचे तर ते असतात 10%. आता तर त्याचा आन्सर काय येईल 10%चा तर सी आन्सर येईल. आता बघा 79. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सेप्ट टू कन्झर्वेशन. आता एक्सेप्ट टू कन्झर्वेशन म्हणजे जिथे झू सीड बँक हे सगळं हे केलं जाते आणि इनसितू मध्ये नॅचर हॅबिट्स. तर तिथं काय विचारलंय आपला एक्सेप्ट विचारलंय तर कोणतं येईल आपलं आन्सर बी केअर्ड ग्रुव्स. ते काय याच्यामध्ये येईल इनसितू मध्ये येईल. आता बघा लास्ट क्वेश्चन मध्ये बघा एक्सटिंक्शन ऑफ स्टेलर काउ अँड पॅसेंजर पिजन इज ड्यू टू. याच्या काय को ओव्हर एक्सप्लोटेशन म्हणजेच कसं एक्सटेन्सिंग हंटिंग यूज ऑफ स्पेसीज. एक्झाम्पल म्हणजे पॅसेंजर पिजन एक्सटेन्सिंग ड्यू टू हंटिंग म्हणजेच जे की हंटिंग केल्यामुळे चेंज झाले ओव्हर एक्सप्लोटेशन झाले. हे काही क्वेश्चन्स होते आपले जे PYQ मधले जे क्वेश्चन आपल्या मागल्या वर्षीचे म्हणजे 2025चे जे होते ते आपण करेक्ट केलेले आहे आणि तुम्हाला सांगितलेले आहे. तर एकच क्वेश्चन आहे जे की तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. जोड्या लावा. तर जोड्या लावा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणती याची कोणती जोडी आहे कोणत्या एजंटची कोणती डिसीज होऊ शकते. तर 74 म्हणजेच क्वेश्चन नंबर 14चा मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा तुम्ही. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे क्वेश्चन करूनच जा. हे खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. धन्यवाद.